सातारा झेडपीत भाजपचा अध्यक्ष करू मंत्री जयकुमार गोरे। सातारा विभागीय सरस मानिनी जत्रा 2026चं आयोजन करण्यात आलंय। जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरलेल्या या मानिनी जत्रेचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। महिलांसाठी उद्योगाचं व्यासपीठ मानिनी जत्रेच्या माध्यमातून उपलब्ध होत असून साताऱ्यात 20 कोटी रुपये खर्च करून उमेद मॉल पोवई नाक्यावर उभारण्यात असल्याची माहिती ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। यावेळी महिलांनी उभारलेल्या स्टॉलवर भेट देत बचत गटातून निर्मिती झालेल्या वस्तूंची माहिती जयकुमार गोरे यांनी घेतली। दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेविषयी विचारले असता जिल्ह्यात आम्ही महायुतीतीलच पक्ष लढलो होतो, भाजपला जिल्ह्यात जास्त जागा मिळाल्या असून भाजपचाच अध्यक्ष झेडपीत बसेल यासाठी मी आणि शिवेंद्रराजे प्रयत्न करणार आहोत। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू आणि सातारा झेडपीत भाजपचाच अध्यक्ष करू असा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे। होणार आहे खरं तर उत्सुकता आहे, कारण भाजप कायम म्हणत आहे मोठा पक्ष म्हणून जिल्ह्यात आहे, पण आपण कायम म्हणताय की अध्यक्षपद हे भाजपकडेच राहणार अशा पद्धतीने बोलताय, पण आपले मित्रपक्ष नाराज आहेत। यामध्ये कशा पद्धतीने हे समीकरण जुळवणार? आपण पाहिलं की सातारा जिल्ह्याची निवडणूक ही आम्ही महायुतीतल्या एकत्र असलेल्या पक्षांनी एकमेकाच्या विरोधात लढवली आणि ही निवडणूक लढवत असताना शेवटी कोणाच्या नाराज असू शकतात, निवडणूक लढवत असताना कोण दुखावलं असू शकतं, या सगळ्या गोष्टी होत राहतात। आमचा पहिला प्रयत्न हाच आहे की भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे। आमची संख्या बघितली तर 28 आमची संख्या आहे। तेव्हा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे, जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या सहकारी बांधवांची भावना आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे ही भूमिका आम्ही पुढे घेऊन चाललो आहे। समन्वयानं महायुतीच्या माध्यमातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे आणि तो निघावा हीच भूमिका घेऊन आम्ही काम करतो आहे। आणि अगदीच तो निघाला नाही तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे म्हणून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी असेल, शिवेंद्र महाराज असतील, आमचे सगळे माझे सहकारी बांधव असतील, आम्ही सगळे मिळून शेवटच्या टोकापर्यंत शेवटचा प्रयत्न आम्ही करू आणि भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे यासाठी आम्ही जे काही करायला लागेल ते करू। जे नेते नाराज आहेत त्याबाबत काही तुम्ही चर्चा वगैरे काही सुरू केली का याबाबत काही? कारण दोन्ही मित्रपक्षांचे नेते नाराज आहेत। आता मला एक कळत नाही, आपण एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे तेव्हा एकमेकाबद्दल नाराज असणं साहजिक आहे। तो ह्या निवडणुका लढवत असताना शेवटी एक आहे की मला माझ्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायला लागेल, भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता आहे, आमच्या लोकांना आम्हाला ताकद द्यायला लागेल, त्यांना त्यांच्या शिवसेनेच्या लोकांना ताकद द्यायला लागेल, दुसरा आमचा मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांना त्यांच्या लोकांना ताकद द्यायला लागेल। एकमेकाच्या कार्यकर्त्यांना बळ ताकद देणं ही आपली जबाबदारी आहे, एकमेकाचा पक्ष वाढवणं ही आपली जबाबदारी आहे। आणि तो पक्ष वाढवत असताना काही गोष्टी घडतात, काय बोलणं होत असतं, तेव्हा एवढं मनाला लावून घ्यायचं काही कारण नाही। शेवटी ते काय आमच्यावर बोलत असतात, आम्ही काय त्यांच्यावर बोलत असतो, शेवटी हे चालू राहतं। पण जेव्हा या निवडणुका संपलेल्या आहेत तेव्हा आम्ही आता एका सहकारी म्हणून एकत्र येऊन काम केलं पाहिजे ही भूमिका आम्ही सगळेजण घेतो आहे। वरिष्ठ पातळीवर जी चर्चा होत असते, परंतु याचं फार मनाला लावून घ्यायचं काही कारण नाही।